वास्तव बातमी। नमस्कार, आपण आज गोरडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे। महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश शासनाच्या धर्तीवर लाडकी बहीण ही योजना सुरू केली आणि लाडक्या बहिणीसाठी शासनाने प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1,500 रुपये अनुदान देण्याचं ठरवलं। हे पैसे डायरेक्ट त्या महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत। त्या संदर्भात आपण या ग्रामीण भागातील गावगाड्यातील ज्या शेतमजूर शेत कामगार ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। यातील ज्या महिला माझ्या पाठीमागे आपण पाहत आहोत त्या महिलांना शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम मिळाली आहे। आज आपण त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत। मावशी, आपलं नाव काय? दीपाली नाना गोरड। आपल्याला शासनाने जी स्कीम काढली लाडक्या बहिणीची त्या माध्यमातून जे 1,500 रुपये रक्कम होती ती रक्कम आपल्याला मिळाली का? हो। मग सरकारने रक्कम मिळाल्यानंतर तुम्ही खुश असायला पाहिजे, बरोबर का? हो। मग त्या पैशाचं तुम्ही नेमकं काय केलं? त्या 1,500चं सध्या तर कायच केलं नाही। ते खात्यावरच आहेत का तसे? का काढून पतिराजांना वगैरे दिले असं काय नाही? नाही, अजून आणलंच नाही तर आणायचं। बरं, किती रक्कम जमा झाली तुमच्या खात्यावर? 2 महिन्याचे। मग सरकारने जी योजना सुरू केली याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय का? ती योजना चांगली आहे किंवा कसं काय? हा, तशी योजना चांगलीच आहे। हा, मग सरकारची जी काढलेली योजना चांगली आहे, मग ते 1,500 रुपये सरकारने दर महिन्याला तुम्हाला द्यावेत तशी इच्छा आहे। मग सरकार देईल असं आपल्याला वाटतं का? अशी अपेक्षा आहे। आजी, आपणाला पण सरकारने काढलेल्या योजनेचे 1,500 रुपये महिन्याला मिळत आहेत। तुम्हाला मिळाले का पैसे? हो, मिळाले की 3,000। मग 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळाले। काय नाव तुमचं? फुलाबाई धोळा गोरड। मग हे पैसे महाराष्ट्र शासनाने दिलं, मग हे चांगलं काम केलं किंवा कसं काय, याबाबत काय मत आहे? हो, आम्ही भावानी दिलं म्हणून नटून गेलो। बरोबर, भावानी दिलं पैसे म्हणून नटून गेलो। मग सरकारने योजना पुढे अशीच चालू ठेवावी असं वाटतं तुम्हाला? अशीच चालू हवी असं वाटतंय आमच्या जीवाला। मग ते पैशाचं काय केलं तुम्ही? नाही काय केलं, पण काय म्हणलं काय कुठलं गळ्यातलं कुठली साडी घ्यावी अशी इच्छा चालली अजून। अजून ते पैसे खात्यावरच आहेत? नाही, काढून आणले तर की। कुठे ठेवलेत मग ते पैसे? आपल्या जवळच ठेवलं। जवळ ठेवले ते, बरोबर। ताई, तुम्हाला मिळाले 1,500 रुपये? मग काय सरकारबद्दल तुमचं मत काय आहे? चांगले, म्हणजे सरकारने जी योजना काढली ही योजना अशीच चालू राहावी असं आपल्याला वाटतं का? हो, अशी चालू राहावी अशी वाटते। मग सरकारने योजना काढल्याबद्दल सरकारचा आभार मानणार आहे का आपण? हो, आभार। बरं, अजून आपल्यासोबत काय महिला भगिनी आहेत? ताई, तुम्हाला 1,500 रुपये मिळाले? हो, मिळाले। तुमचं नाव काय? जिजाबाई रामराव गोरड। बरं, मग हे 1,500 रुपयाचं काय केलं तुम्ही नेमकं? काय नाही, काढून आणलं, पोरासनी सायकल घेतली। पोरासनी सायकल घेतली शाळेला जायला। बरं, मग सरकारनं तर ते तुम्हाला पैसे दिले होते लाडक्या बहिणीसाठी, मग तुम्ही मुलांना दिले? घेतलं तर परत हे बी त्यांचं भाचच झालं की। बर, मग ते सरकारने जी योजना काढली मग त्याबद्दल समाधानी आहात तुम्ही? समाधान आहे, पण अशी चालू ठेवावी, बंद पाडून एवढीच अपेक्षा आहे। मग सरकारने योजना चालू ठेवावी, मग ती बंद पाडू नये नाही। बर, आता सरकारने योजना चालू केली, महिला सगळ्या खुश झाल्या, तुम्ही पण खुश झाला, खुश झाला सगळे? ज्याला चालू नाही त्याला पण चालू करावं होतं। मग ज्याला योजना चालू नाही त्याची पण योजना चालू करावी। म्हणजे तुम्हाला पण 1,500 रुपये मिळाले? हो। मग तुम्ही त्या पैशाचं काय केलं? कायच केलं नाही, तसंच आहे पोरापाशी। पोरापाशी आहेत? पोराचं माझं खातं जेंडा ती पोरापाच्या जेवायचं खात्यावर। मग ते काढायचे नाहीत का पैसे? काढायचं की। कधी काढायचे? दिवाळीला। काय करायचं पैसे काढून? काहीतरी घ्यायचं गळ्यातलं किंवा एखादी साडी घ्यायची। मग दिवाळीपर्यंत अजून 3-4 हजार रुपये जमा होतील की? मग काय आपलं काय टाकायचं ती काय असं करून मोठं काहीतरी वस्तू घ्यायची। मग सरकारच्या योजनेवर समाधानी आहात? हो, समाधानी आहे। सरकारने योजना अशीच पुढे चालवावी? हो, पुढे अशीच चालवावी। बरोबर। तर या होत्या गोरडवाडीतल्या महिला भगिनी। सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून त्यांना जे काही पैसे मिळालेत त्या पैशाची आता जे का ताईने गमतीदार उत्तर दिलं की सरकारच्या भाच्यासाठी मुलासाठी त्यांनी सायकल घेऊन दिली, तो पण सरकारचा भाचा आहे। अशा पद्धतीनं सरकारने जी योजना सुरू केली त्या योजनेबद्दल गोरडवाडी या गावच्या महिला खूप समाधानी आहेत आणि सरकारने योजना बंद करू नये, ही योजना अशीच चालू राहावी सरकारचं त्यांनी मनपूर्वक आभार मानलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट LD वाघमोडेसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, गोरडवाडी। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।